नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या कार्यालयाचे पत्र दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य असल्याबाबत। पत्रात म्हटले आहे की संदर्भ क्रमांक 1 येथील न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून योग्य ते मार्गदर्शन मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये आपण केली आहे। सदर न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आली आहे। याबाबतचे अभिप्राय अप्राप्त आहे। संदर्भ क्रमांक 1 येथील न्यायनिर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही। ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण या अर्थाबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत। सदरील आदेश 6/1/2026 अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे, असे आदेश शरद मानके, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।